सकाळी सकाळी 6:30 वाजता मी घराच्या बाहेर निघाले. स्वतःचं तोंड तर मी स्वतःच रंगवलं, पण मला हेअरस्टाईल करायची होती पार्लर मध्ये. कारण माझ्या भावाने एवढ्या दूरची वहिनी शोधली ना की तिथे जाईपर्यंत माझी हेअरस्टाईल जशी तशी राहायला हवी होती. आता ना माझा हसरा चेहरा तुम्ही पहिलेच बघून घ्या. शेवटी आम्ही लांबचा प्रवास करून पोहोचलो वेडिंग व्हेन्यूला. लोक ऑन टाइम काम करतात, पण एवढं ऑन टाइम की लग्न लागायच्या 2 मिनिट आधी मी अख्ख्या लोकांसमोर स्टेजवर नेल पेंट लावणं चालू केलं. मग लागलं शेवटी लग्न. लोक म्हणत असतील की बापरे किती चांगले भाऊ आहेत, नवरदेवाला अजिबात एकटं सोडत नाही. पण त्यांना कुठे माहितीये निव्वळ पोरी बघायला उभे आहेत ते पोट्टे. त्यांना म्हटलं बघा कोणती आवडते ते सांगा. नंतर मग असे टोमणे मारायचे नाही की एक पण नाही पटवून दिली. आता मला हे नवरदेवाच्या मागे मागे फिरणं अजिबात ते आवडत नाही. त्यात हे फोटोवाले लई बेइज्जती करते यार की मध्ये मध्ये करू नका म्हणून. पण काय करता, घरच्यांनी जबरदस्ती या ड्युटीवर लावलं मला. असं गुणी बाळासारखं उभं राहणं मला काही पटलं नाही. म्हणून तिकडून चुपचाप सटकून फोटोशूटला आले. लगेच आम्ही तिथे जेवणी घेतलं. कॅटरिंग वाल्यांना म्हटलं की त्या 2 बिचाऱ्या भिकाऱ्यांनाही वाढा, पोरी बघू बघू बिचारे थकली असतील ना. जेवण झाल्यावर परत माझी नवरदेवाजवळ ड्युटी लागली. आता मी सोबत आहे म्हटल्यावर पनवती तर लागणारच होती. ज्या गाडीत नवरदेवाच्या सप्तपदीच्या कपड्यांची बॅग होती ती बॅग कोणी काढलीच नाही आणि ती गाडी तशीच परत गेली. मग सप्तपदीचा चांगलाच वांदा झाला आणि त्याच बॅग मध्ये चेंज करायला माझाही ड्रेस होता. मग काय सकाळचे 7 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत मी त्याच हेवी लेहंगामध्ये फिरत होती. मी होते नवरदेवाच्या गाडीत आणि आम्ही घरीच रात्रीचे 11 वाजता पोहोचलो. माझे तर अख्खे छक्के पंजे उडाले होते. पुढ्यातच एका भल्या व्यक्तीने मला लिंबू पाणी आणून दिलं आणि आली बाबा शेवटी एकदाची नवरी घरी. मग यांनी काय गेम खेळले आणि काय मजा केली हे काही मला माहित नाही, कारण मी गेले होते ढगात. पण तुम्ही नका जाऊ, येतेच मी उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.